कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील आता जाहीर झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा परिषदेचे दावेदार हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही ज्या त्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात जे उमेदवार असणार आहेत त्यांच्या मुलाखती पण घेणार आहोत. या अनुषंगानं आम्ही आज पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुका लढवल्या जातील असं एकंदरीत वातावरण आहे. मात्र पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात गटातटाचं राजकारण आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील यांचा गट सक्रिय आहे, तर महायुतीच्या माध्यमातून आमदार अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांचा गट सक्रिय आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची देखील ताकद दुर्लक्षित करून चालणार नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी दोन नावं मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. ते म्हणजे आमदार सतेज पाटील गटाचे कट्टर समर्थक आणि पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांची उमेदवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख विराज पाटील हे देखील प्रबळ दावेदार आहेत. महायुतीकडून येथील नेते भिकाजी गाडगीळ यांचे सुपुत्र सौरभ गाडगीळ यांची प्रबळ दावेदारी सांगितली जाते. तसंच पाचगावचे माजी सरपंच कैलासवासी अशोक पाटील यांचे चिरंजीव महेश पाटील यांची देखील उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. तसंच या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा वास्कर तसेच राजू माने यांची भूमिका काय राहणार आहे हे देखील महत्त्वाचं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही महाविकास आघाडीचे नेते विजय देवणे यांची प्रतिक्रिया घेतली. ते काय म्हणतात पाहूया. जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी परत एकत्र येण्याच्या हालचाली आणि या ठिकाणी बैठका सुरू आहेत. त्यात दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काही जागावर आम्ही शिवसेनेने मागणी केलेली आहे. त्यातला पाचगावचा जिल्हा परिषद आम्ही खास करून आम्हाला मागितलेला आहे. कारण छत्रपती शाहू महाराजांची लोकसभेची निवडणूक, त्याचबरोबर आदरणीय ऋतुराज पाटलांची विधानसभेची निवडणूक, या दोन्ही निवडणुकीकडे पाहता शिवसेनेनं ताकदीने काम केलेलं आहे. म्हणून हा मतदारसंघ आम्हाला मिळावा. हा मतदारसंघ मिळाल्यानंतर आम्ही विजयाच्या जवळजवळ आमच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. आम्ही ताकदीने हा मतदारसंघ मागितलेला आहे. त्यावर काँग्रेस आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष यांची बैठक होईल. या बैठकीच्या वेळेला हा मतदारसंघ मिळावा आणि अशी प्रकर्षाने मागणी महाविकास आघाडीकडे करणार.